नाशिकमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्याप्रकरणी पोलिसांनी 20 आरोपींना आज कोर्टात हजर केले। आरोपींना हजर केलं त्यावेळी न्यायालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता। या प्रकरणी 5 गुन्हे दाखल झाले असून 20 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नाशिकमध्ये खरं तर 2 दिवसापूर्वी एक तणावाची स्थिती निर्माण झाली होती आणि या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी आज 20 आरोपींना कोर्टात हजर केलं। आरोपींना हजर केलं त्यावेळी न्यायालयाच्या परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त होता। या प्रकरणी 5 गुन्हे दाखल झाले असून 20 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नाशिकमध्ये सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकमध्ये 2 दिवसांपूर्वी तणावाची स्थिती निर्माण झाली होती, दगडफेक झाली होती आणि या सगळ्या प्रकरणी 20 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। आरोपींना हजर केलं त्यावेळी न्यायालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या प्रकरणी 5 गुन्हे दाखल झाले असून 20 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। योगेश खरे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। योगेश, काय ताजे अपडेट्स मिळतात? नाशिक भद्रकाली परिसरामध्ये ज्या काही 2 गटांमध्ये भांडण झालं होतं, मोठ्या प्रमाणात दंगल उसळली होती, त्या प्रकरणी आता 20 जणांना ताब्यात घेण्यात आले। एकूण 5 गुन्हे हे विविध ठिकाणी दाखल करण्यात आले होते आणि त्यातल्या 20 जणांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयात आज हजर करण्यात आलं। त्यांना सगळ्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यामुळे एकूणच आता सखोल तपास जो आहे तो करण्यात मागे पोलीस लागलेत हे समोर येत आहे। या प्रकरणामध्ये जवळजवळ 6 ते 7 पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झालेले होते, काही नागरिक जखमी झाले होते आणि 1 जण गंभीर होता। या प्रकरणामध्ये आता प्रत्येकाचा तपास केला जातोय आणि कठोरात कठोर कारवाई कशी करता येईल याचा प्रयत्न पोलिसांतर्फे करण्यात येतोय। नक्कीच योगेश, त्यामुळे आता नेमके पुढे काय निर्णय घेतले जातात, कारवाई कशी होती हे पाहावे लागेल। धन्यवाद माहितीसाठी।